नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची आहे ती म्हणजे खोपोली या तालुक्यामधली रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली असलेले एक ठिकाण, हे एक शहर आपल्याला असं म्हणता येईल. आणि या शहरामध्ये अशी एक घटना घडलेली आहे, प्रेमामधूनच ही घटना घडलेली आहे. मित्रांनो, प्रेम अशी गोष्ट आहे, केलं तर मात्र स्वर्गात जागा आहे, नाहीतर मात्र नरकातही जागा भेटत नाही आपल्याला. जे काय खून घडताय, जे काय प्रकरण आपल्यासमोर येत आहेत आता या वर्ष 2 वर्षामध्ये, ते फक्त प्रेमामुळे घडतायत. प्रेमामुळे खुनापर्यंत प्रकरण हे जात आहेत. आणि प्रेमामधनं शारीरिक संबंध तयार होतात आणि शारीरिक संबंधामध्ये अटॅचमेंट जास्त वाढते आणि अटॅचमेंटमुळे मात्र हे प्रकरणं जास्त उलगडत आहेत, वाढत आहेत. अशीच घटना मात्र इथं घडली. मित्रांनो, आताचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, सोशल युगाचा आहे. आणि या सोशल मीडियामधनंच दोन प्रेमिकाची ही ओळख होती. प्रेमिका मात्र 40 वर्षाची एक महिला आणि इकडं हा तरुण मात्र गजेंद्र नावाचा, परभणी जिल्ह्यामधील जिंतूर मधला हा तरुण, त्याचं नाव गजेंद्र हा रायगड जिल्ह्यामधील खोपोली या ठिकाणची सुनीता, या सुनीताच्या प्रेमामध्ये अडकतो. गजेंद्र कुठला तर जिंतूर तालुक्यामधला, परभणी जिल्ह्यामधील. आणि सुनीता ही झाली रायगड जिल्ह्यामधली. तर यांचं सोशल मीडियावरनं एक प्रेम तयार होतं. आणि जी सुनीता असते ती लग्न झालेली, तिला 2 मुलेही असतात. पण मात्र या सोशल मीडियावरून प्रेम तयार होतं. प्रेम तयार झाल्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटतात आणि हा गजेंद्र तिथे जाऊन राहू लागतो. आता हा तिथे जाऊन राहू लागल्यानंतर मात्र यांच्यामध्ये तर शारीरिक संबंध होणारच आणि झालेच. आणि शारीरिक संबंध झाल्यानंतर मात्र यांच्या प्रेमात जास्त वाढ झाली, प्रेमात जास्त अटॅचमेंट तयार झाली. आणि प्रेमात अटॅचमेंट तयार झाल्यानंतर मात्र जी सुनीता होती, ते सुनीतानेच याला रूम करून दिली होती, याच्यापाशी येत होती, राहत होती. आणि हाही तिला स्वप्न दाखवत होता की आपण लग्न करू थोड्या दिवसांनी, तूही राहायला इकडे ये, तूही तुझा संसार सोडून दे. असं यांच्या दोघांमध्ये ही लगबग चालू होती. या सोशल मीडियावरनं काही दिवसामध्येच एकमेकाला जास्त पारख न झाल्यामुळे प्रेमामध्ये अडकली होती आणि शरीर संबंधही सुरुवात झाली होती. या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच यांच्यामध्ये असा एक हे जे प्रेम होतं, हे प्रेमाचा रस्ता एक वेगळ्या वळणावरती जाणार होता, याची मात्र दोघांनाही कल्पना नव्हती. आता घडलं असं की हा जो गजेंद्र होता, हा अतिशय चंचल होता. हा तिच्याकडून पैसे घेऊन जायचा आणि तिला म्हणायचा का तुला देतो, वापस देतो, आपण असं करू. तिला लग्नाचा आमिष दाखवायचा, प्रेमाचा आमिष दाखवायचा. पण तीही नादान नव्हती. ती 40 वर्षाची महिला होती, ती हुशार होती. पण ती प्रेमामुळे एक प्रेम तिच्यावरती जडलं होतं. त्यामुळे प्रेमामध्ये पैसा, या सगळ्या गोष्टी, वय, या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाही असं म्हणतात. तसंच काहीसं या बाबतीमध्ये घडलं आणि दोघांना एकमेकांवरती प्रेम झालं. आणि तो तिच्याकडून पैसे घ्यायचा, मौल्यवान वस्तू घ्यायचा आणि तिला म्हणायचा तुला पैसे देऊ, आपण लग्न करू, आपण संसार थाटू, या सगळ्या गोष्टी करायचा. आणि आता नंतर काय झालं, यांच्यामध्ये थोडेसे खटके उडायला लागले आणि ही त्याला पैसे देत असायची, हाही पैसे घेत असायचा. पण मात्र यांचं प्रेम हे कमी होत चाललं होतं आणि पैशाची वर जास्त होत चालले होते. आता जी सुनीता होती, सुनीताला मात्र गजेंद्रशिवाय करमत नव्हतं. ती तिकडं येडी बावळी झाली होती. आणि आता गजेंद्र मात्र इकडे परभणीकडे राहायला आला होता. आता परभणीकडे राहायला आल्यानंतर तो तिच्याकडून जवळपास 3 ते 4 लाख रुपये घेऊन तिच्याकडे इकडे आला होता, तिच्याकडून पैसे घेऊन. आणि तिने फोन केल्यानंतर हा म्हणायचा तुला पैसे देऊ बघू, थांब थोडंसं, आपण लग्न करू, असं करू तसं करू, प्रेमाचे गप्पा मारायचा. पण मात्र ही 40ची जी सुनीता होती, तिला मात्र कुठेतरी ते खटकायचं. हिला असं वाटायचं की हा आपल्याकडून पैसे घेतोय आणि आपल्याला मात्र दगा देतोय, आपल्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतोय, आपल्यासोबत हा कुठेतरी एक फ्रॉड करतोय. सोशल मीडियातून आपल्याला अडकवलं प्रेमाच्या मध्ये आणि शरीराची भूकही यांनी भागवली. आणि आता हा कुठेतरी दूर पळतोय आपल्यापासून, म्हणून ती याला एक अडकवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनामध्ये तसा एक विचार येत होता. आणि तिच्या मनामध्ये तसा विचार येत असताना तिच्या मनामध्ये असं आलं की आपण याला संपून टाकू, तेव्हाच आपल्या मनाचा हा कारभार मात्र शांत होईल. असं मात्र हिच्या मनामध्ये आल्यानंतर, हिनं असा विचार केल्यानंतर घडलं असं की तिने जो गजेंद्र होता जिंतूरमधील, याला फोन करून बोलवलं की मी खूप आजारी आहे, मला तू भेटण्यास ये, मला तू दवाखान्यात दाखव. त्या हिशोबाने गजेंद्रही गेला. गजेंद्राच्या मनामध्ये तसा काही विचार आला नव्हता. आणि तसं झाल्यानंतर मात्र गजेंद्र तिथे आला घरी. पण मात्र हिनं प्लॅन ठरवला होता. हिचा जो मित्र होता एक सोबतचा, तो मित्र, त्या मित्राचं नाव गणेश. आता सुनीता आणि गणेश या दोघांनी प्लॅन ठरवला की याचा जीव आपण रात्रीमधून घ्यायचा आणि याचा मृतदेह तिकडे लांब नेऊन टाकायचा. असं ठरवल्यानंतर, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर यांनी असं ठरवलं की आपण याचा मृतदेह घेऊन आजऱ्यामध्ये जाऊ. आता ही सगळी घटना घडल्यानंतर यांनी काय केलं, रात्री शारीरिक संबंध ठेवले आणि शारीरिक संबंध ठेवल्यानंतर झोपी गेली. पण मात्र सुनीता ही झोपली नव्हती. सुनीता ही जागी होती. गजेंद्र मात्र फुल गाढ झोपला होता आणि सुनीताने त्याला झोपीच्या गोळ्या दिल्या. झोपीच्या गोळ्या दिल्यानंतर तो गाढ फुल झोपेत असताना तिने गणेशला फोन केला आणि गणेशला बोलून घेतलं.
आणि दोघं मिळून त्याची गच्ची दाबून त्याचा श्वास कोंडून यांनी त्याचा खून केला. त्याचा जागीच 5 मिनिटांमध्ये खून झाला, तो मृत्युमुखी पडला. आणि आता यांनी प्लॅन आखला की याला उचलून घेऊन आपण जायचं पुढं, काय करायचं कसं करायचं. पण तोपर्यंत दिवस चुकला होता. यांचं प्रकरण हे पूर्ण, यांचा प्लॅन हा रातभर चालला होता. पहाटे 4 वाजता त्याचा खून केला यांनी आणि सकाळी आपण हा घेऊन जायचा, तर आता दिवस उगलेला आहे असं त्याच्या मनामध्ये येऊ लागलं. आता गजेंद्राने तिथे जीव सोडला होता, त्याचं जीवन तिथे समाप्त झालं होतं. फक्त सुनीता आणि महेश आता त्या ठिकाणी होते. आता ही घटना जी घडली होती, जी गजेंद्राने जी रूम केली होती, या रूमवरती ही घटना घडली होती, ना की सुनीताच्या घरी घडली होती की ते गणेशच्या घरी घडली होती. तर हे असं घडल्यानंतर मात्र यांनी असं प्लॅन ठरवला की आपण हा मृतदेह याचा रूममध्ये ठेवू आणि या लॉक लावून जाऊ आणि दुसऱ्या दिवशी रात्री आपण याचा काय तो बंदोबस्त करू. मग हिनं असं केलं सुनीताने की मार्केटमध्ये गेली, मार्केटमधनं एक ट्रॅव्हल्स बॅग घेतली, बॅग खरेदी करून ती घरी घेऊन आली आणि असं ठरवलं की आता ह्या बॅगेमध्ये याला कट करून ह्या बॅगेमध्ये टाकायचं आणि रात्रीला आजरा म्हणून तिथे बाजूला दूरस्थ ठिकाण असलेलं 300-350 किलोमीटरवरती त्या ठिकाणावरती आपण याला नेऊन जाळायचं असं त्यांनी ठरवलं. पण हा प्लॅन त्यांचा असा सक्सेसफुल होणार नव्हता. जरी सक्सेसफुल झाला असता तरी मात्र पोलिसांना ही खबर लागणार होती आणि हा प्लॅन करतानाच मात्र पोलिसांनी त्यांना कसं धरलं हे आता बघूया आपण. असा प्लॅन ठरवल्यानंतर मात्र ती बॅग घेऊन आली आणि त्याचे हातपाय कट केले, त्याचा पूर्ण बॉडी ही त्या बॅगमध्ये भरली, त्याचे कपडे काढले, त्याची भांड्याला आणि अंडरवेअर फक्त त्याला ठेवली आणि त्याचे छोटे तुकडे करून बॅगेमध्ये पॅक केले आणि गणेशला 4 व्हीलर एक भाड्याने घेऊन बोलून तिथं घेतलं. रात्री ठीक 12 वाजता यांनी त्याला गाडीमध्ये टाकलं आणि 12 वाजता तिथून निघले. तिथून भरपूर असा एक प्रवास करून 5-6 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ते तिथे एका ठिकाणी रात्री जंगलामध्ये पोहोचले. आता जंगलामध्ये पोहोचल्यानंतर मात्र यांनी रस्त्याने जाताना 5 पेट्रोलच्या बाटल्या घेतल्या होत्या आणि बाटल्या आणि ती बॅग आणि रस्त्याने जातानाच एक त्यांना रस्त्यामध्ये हरभऱ्याचा एक भुस्सा त्यांना दिसला होता. तिथून त्यांनी भुस्साही घेतला होता की आपण याला पेटून दिल्यानंतर आपल्याला जास्त अडचण येणार नाही, हा लवकर एक जाळ घेईल, ह्या हिशोबाने त्यांनी तो भुस्सा घेऊन तिथून तो निघले होते आणि रस्त्याच्या कडेला एक जंगलामध्ये येऊन थांबले. आता जंगलामध्ये ती जी सुनीता होती ती बॅग घेऊन गजेंद्राचा मृतदेह घेऊन त्या आतमध्ये जंगलात गेली आणि हा जो गणेश होता हा गाडीमध्ये बसेल होता. पण रात्रीचा वेळ होता. पोलिसांनी जे ग्रस्त घालत होते, पोलीस जे पेट्रोलिंग करत होते, त्या पेट्रोलमध्ये त्यांना असं आढळलं की रस्त्यावरती गाडी उभी आहे आणि गाडी या जंगलामध्ये हे प्राणी हे आढळत असतात एवढ्या रात्रीच्या वेळेला. आणि का थांबली असावी, का हे इथं घटना घडली असावी, ही कार का उभा असावी. मग त्यामुळे पोलीस त्या गणेशजवळ गेले आणि विचारलं असता की का थांबले आहात एवढ्या रात्री, इथे काय काम आहात तुमच्यावलं. त्यावर गणेश म्हणला की माझ्यासोबत एक महिला आहे आणि ती महिला लग्नासाठी आतमध्ये गेली आहेत. मात्र पोलिसांना थोडासा डाऊट आला. पोलिसांना वाटलं की ठीक आहे थांबले असेल तर आता इथं प्राणी मात्र आपण थांबूया थोडंसं, यांना जाईपर्यंत आपण यांची थोडंसं कटाक्षामध्ये एक नजर ठेवूया यांच्यावरती. पण मात्र बराच वेळ झाला, एक 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, बाईला काही वरती येत नव्हती. मग त्यामुळे पोलिसच आतमध्ये घुसले, जे पेट्रोलिंग करण्यासाठी आले होते 3 जण तेच आतमध्ये गेले आणि बघू लागले. तेव्हा जो गणेश होता बाहेर रोडवरती गाडी लावलेली 4 व्हीलर, त्या 4 व्हीलरमध्ये गणेशने रफमध्ये स्पीडमध्ये गाडी काढली आणि तिथून तो पसार झाला. पोलिसांना मात्र कळलं तो गेलेला, पण पोलिसांना वाटलं मात्र हा फरार झाला, आपण आतमध्ये आलो, याने सांगितलं आपल्या आतमध्ये महिला आहे, याचा अर्थ काहीतरी नक्की गडबड आहे. पोलीस थोडे पुढे चालत गेल्यानंतर मात्र सुनीता त्यांना उभी दिसली, 40 वर्षाची महिला. ते थोडे धांदरले आणि त्यांनी बघितलं तर तिच्या हातामध्ये एक मोठी बॅग आणि पेट्रोलच्या बाटल्या एका पिशवीमध्ये पॅक केलेल्या निळ्या कलरच्या. हे त्यांना जेव्हा दिसलं तेव्हा त्यांनाही वाटलं नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार आहे. त्यांनी तिला विचारलं, पण मात्र ती घाबरून गेली सुनीता. आता अचानक आपल्यासमोर पोलीस आले आहेत आणि पोलीस विचारत आहेत, आपण काय उत्तर द्यावं, काय म्हणावं, हे मात्र सुनीतेच्या मनामध्ये काही येत नव्हतं. तेव्हा सुनीता ही घाबरून गेली आणि पोलिसांनी तिला थोडासा धाक दाखवला, कायसाठी तुम्ही आले आहात, का करत आहात. तेव्हा सुनीता घाबरून म्हणाली की हा माझा प्रेम आहे, याचा मी खून केला आहे आम्ही आणि याचा खून करून आम्ही याला इथे जाण्यासाठी आणलेला आहे. तिने घडलेला पूर्ण प्रकार सांगितला. त्यावर पोलीस तिला म्हणाले की आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. आजरा या पोलीस स्टेशनमध्ये ते गेले आणि तिथं जाऊन पूर्ण हकीकत तिच्याकडून समजून घेतली. तेव्हा तिने सांगितलं की आम्ही सोशल मीडियावरती भेटलो होतो आणि असंच भेट झाल्यानंतर आमचे संबंध व्हायला लागले, याला राहू लागला इथे आणि जॉबही बघितला, पण तो माझ्याकडून पैसे घेऊ लागला आणि गावाकडे जाऊ लागला, राहू लागला. मला असं वाटलं की माझ्यासोबत तो काहीतरी फ्रॉड करतोय. त्या विचाराने मी त्याचा खून करायचं ठरवलं. माझा एक मित्र गणेश दोरचा, याला मी बोलून घेतलं आणि मदतीला याला घेतलं आणि याचा घरी आम्ही खून करून याला इकडे जाण्यासाठी आणलं. त्यावर गणेश धरायचं पकडण्याचा राहिला होता, ही तर मात्र धरली गेली होती
आणि गणेशही 1-2 दिवसामध्ये गणेशही त्यांच्या ताब्यामध्ये आला आणि त्यालाही तुरुंगात टाकलं. आता सुनीता आणि गणेश दोघंही तुरुंगात गेले आणि गजेंद्र मात्र जीवन संपवून बसला. मित्रांनो, ही सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, वेगवेगळे ॲप आहेत, स्नॅपचॅट. या ॲपमधनं बरेचसे तरुणी एकमेकाशी जुडतात आणि प्रेमाचं नातं इथं तयार होतं अलगद. आणि फार हे प्रेमाचं नातं लगेच थोड्या दिवसामध्येच शारीरिक संवादापर्यंत जातं. शारीरिक संवादामधून फारसं एक मोठे मोठे स्वप्न दोन बघू लागतात आणि याच्यामधूनच हे खुनाचे प्रकार घडत असतात. इथे कुठेतरी मुलाचा घात होता किंवा मुलीचा घात होतो किंवा या अशा महिला असतात भरपूर वयाच्या, पण यांना एक थोडीशी शरीराची एक भूक भागवण्यासाठी यांना मुलाची कुठेतरी हवस तयार होते प्रेमामध्ये आणि ह्याही आपला जीव कुठेतरी गमावून बसत असतात. आता संसार मात्र गणेशचाही आता पूर्ण वाटेवरती गेलेला आहे आणि मात्र सुनीता हिचाही संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. हिला 2 मुलं, हिचा नवरा, सगळा संसार सोडून आता ही तुरुंगात जाऊन बसलेली आहे. अशाच घटना फार महाराष्ट्रामध्ये होत आहेत, वाढत आहेत. या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा, यामुळेच आपण ही स्टोरी तुमच्यासमोर आणलेली आहे मित्रांनो. आणि आपण थांबूया इथेच. आता आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद मित्रांनो. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं, यामध्ये अजून काय कसं घडायला पाहिजे होतं हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.